नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण देतोय. उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग आहे, वीरचा विसर्ग कितीने कमी झाला आहे किंवा वाढला आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे, त्याचबरोबर बनगारच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे का आणि टक्केवारी किती आहे याची आपण माहिती घेणार आहोत. सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.150 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 121.07 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 57.41 TMC आणि टक्केवारी बघितली तर टक्केवारी ही 107.17% एवढं उजनी धरण झालेलं आहे. दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होताना दिसते. सकाळी 15,000च्या आसपास असणारा विसर्ग आता सध्याला 13,776 एवढा राहिलेला आहे आणि बनगाडचा विसर्गामध्येही घट झालेली आहे. तो विसर्ग 7,936 एवढा आणि वीरचा विसर्गामध्ये जी सकाळी वाढ झाली होती त्यामध्ये किंचितशी घट होऊन त्यामध्ये एक 1,000च्या आसपास घट झालेली आहे. सकाळी जवळपास 7,900च्या आसपास असणारा विसर्ग आज 6,700 एवढा विसर्ग झालेला आहे. तर नदीतून बघितलं, भीमा नदीतून गेल्या 2 दिवसापूर्वी 1 लाखाचा विसर्ग होता. तो विसर्ग म्हणजे टप्प्याटप्प्याने कमी करत आज सकाळी 6 वाजता तो 20,000 होता. परत 7 वाजता तो 15,000 करण्यात आला आणि 11:30 वाजता तो 10,000 क्युसेक करण्यात आला आणि आता संध्याकाळी 6 वाजता बघितलं तो 5,000 आणि पॉवर हाऊसचं 1,600 असं 6,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये पात्रामध्ये सोडला जातोय आणि उजनीतून सिनामाडा उपसा सिंचनासाठी 180 क्युसेक्स, बोगद्यासाठी 200 क्युसेक्स आणि कालव्यासाठी 600 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. बऱ्याच ठिकाणचा पाऊस सध्याला थांबलेला आहे. पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळं विसर्गामध्ये घट होताना दिसते. त्यामुळं उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही घट केलेली जाते. फक्त वीरचा विसर्ग सध्याला उजनीपेक्षा जास्त आहे, परंतु नदीपात्रात पाणी एवढं काही जास्त नाही. जी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती ती पूरपरिस्थिती पूर्वपदावर येणार आहे, येऊ लागली आहे. बरेच ठिकाणचे बंधारे रिकामी झालेले आहेत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.